नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत खाजे। तर खाजे बनवण्यासाठी इथं मी साहित्य घेतले ते तुम्हाला सांगत आहे। इथं मी मैदा घेतलेला आहे, ही साखर घेतलेली आहे, थोडंसं मीठ। गोड पदार्थ म्हणलं की थोडंसं मीठ टाकलंच पाहिजे का तर त्याने चव खूप छान येते। इथं मी विलायची घेतलेली आहे, लिंबू लागणार आहे आपल्याला, आणि हा आपला ही कलर आहे खायचा तो थोडा लागणार आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगेन कशासाठी। आणि हे घेतलेलं आहे मी तेल। ह्याच्याऐवजी तुम्ही तूप देखील घेतलं तरी चालेल, पण आमच्यात कोण तूप खात नाही त्याच्यामुळे मी तेल घेतलेलं आहे। आता हा जो मैदा घेतलेला आहे ना मी, तो ह्या वाटीने मोजून घेतलेला आहे 2 वाटी, आणि ह्याच वाटीने मोजून मी साखर घेतलेली आहे बघा 1 वाटी, आणि हे जे तेल घेतलेलं आहे ना तेवढंच, म्हणजे अर्धी वाटीच्या थोडीशी कमी, समजा 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। आणि तेल ह्या 2 वाटी मैद्यासाठी तेल पण आपल्याला 1.25 वाटी लागणार आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस पाक बनवूया। पहिलं तर इथं आपण ही कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया। आता ही वाटी साखरेची भरलेली होती पूर्ण, तर त्याच्या निम्म पाणी टाकायचं आहे। बघू शकता एवढं मी पाणी घेतलेलं आहे। आता आपला पाक बनवून घ्यायचा आहे आपण। आता आपण ही विलायची पाकामध्ये टाकण्यासाठी कुटून घेऊयात। अशा पद्धतीने मी कुटून घेतलेली आहे विलायची। आता आपण आपला पाक तयार झाला का बघूया। हे असं हलवत राहायचं अधूनमधून आपण, आणि आपल्याला एक तारीच पाक बनवायचा आहे। जास्त घट्ट बनवला गोळी येईपर्यंत तर आपल्या खाजेच्या आतमध्ये जाणार नाही तो पाक, त्याच्यामुळे आपल्याला एक तारीच पाक बनवायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ही विलायची टाकून घेऊयात, म्हणजे जरा फ्लेवर छान येतो त्याचा। हलवायचं आहे थोडं, असं आपल्याला एक तारी पाक आपला तयार झालेला आहे। एकच तारी येऊन द्यायची आहे, बघायचं आहे। हे बघू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। आता आपण हा 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे, तो आपण टाकून घेऊयात। हा कशामुळे टाकायचा तर आपली जी पाकाची साखर जी आहे ना तयार होऊ नये, त्याच्यासाठी पाक आपला असंच राहो, त्याच्यासाठी मी हा रस टाकलेला आहे। आता आपण ही जे मैदा घेतलेला होता ना तो असा चाळून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे चव येण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये आपण हे तेल टाकायचं आहे थोडं थोडं करून, जे घेतलेलं होतं आपण। मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही तूप घेतलं तरी चालतंय। असं करून मी सर्व तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, आणि हे तेल गरम करून घेतलेलं नाही, असंच रूम टेम्परेचरवरचं हे तेल आहे। तूप देखील तुम्ही रूम टेम्परेचरवरचंच घ्या, त्याला काही गरम वगैरे करून घ्यायची गरज नाही आहे, फक्त थोडंसं असं तेलासारखं दिसायला पाहिजे। आता
आता ह्याला असं मी मिक्स करून घेत आहे. पूर्ण असं गोळा येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आपण तेल. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याला मळून घेऊया. आपल्याला हे पीठ जास्त घट्ट देखील मळायचं नाही आणि जास्त पातळ देखील मळायचं नाही आहे. मीडियम साईजमध्ये ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण झाकण ठेवून एक 15-20 मिनटं असंच झाकण ठेवून देऊया साईडला. अशा पद्धतीने 15 मिनिटांनी आपण ह्याचे गोळे बनवायला तयार करायला घेऊया. आता आपण हे जे आपल्याला मिश्रण लागणार आहे ह्याच्यामध्ये लावण्यासाठी ते आपण तयार करून घेऊयात. इथं मी 2 पळी एवढ्या तेलाच्या घेतलेल्या आहेत. ह्याच्याऐवजी तुम्ही तूप घेतलं तरी चालते. आणि आता त्याच्यामध्ये ही थोडासा मैदा टाकणार आहे मी. तुम्ही मैदा न टाकता कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल. ह्याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. जेवढे आपण तेल ह्याच्यामध्ये घेतले तेवढंच आपल्याला मैदा देखील घ्यायचा आहे. ते अजून थोडंसं टाकते. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही बनवायचं बॅटर हे. अशा पद्धतीने पाहिजे. आता जो आपण कलर घेतलेला होता ना तो देखील या पाण्यामध्ये थोडासा मिक्स करून घेऊयात. तो आपल्याला जे आपण गोळे किंवा पेढे जे काय म्हणतो ना आपले खाजेचे तयार करतो त्याच्यासाठी लागणार आहे. हा मी कलर टाकलेला आहे. हे मिक्स करून ठेवायचं आहे साईडला. हे देखील आपल्याला लागणार आहे. 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण हे पीठ थोडंसं मऊ करून घेऊयात असं हाताने. आता आपण ह्याचा एक गोळा तोडून घेऊयात. मोठा बारीक तुम्ही जसा हवा ना तसा तुम्ही घेऊ शकता. आता मी इथं माझं पळपूट छोटं आहे त्याच्यामुळे मी हा छोटाच गोळा घेतलेला आहे. अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे. आता ह्याला आपण ह्याच्यामध्ये असं पिठामध्ये पीठ लावून थोडंसं चपाती जसं लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवायचं ही जी लाटी आहे ना ती आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी पातळ बनवायची आहे. बघू शकता या अशा पद्धतीने मी लाटलेली आहे लाटी एकदम पातळ अशी. आता ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण अजून 2 लाट्या लाटून घेणार आहोत. आपली तिसरी देखील पोळी लाटून झालेली आहे. आता आपण ह्याच्यावरती ही जी पेस्ट बनवलेली होती ना ती सर्व साईडने अशी टाकून लावून घेऊयात मस्त अशी हाताने. सर्व बाजूला लागली पाहिजे.
आता आपण ह्याच्यावरती दुसरी पोळी देखील अशीच हातरून घेऊयात. आणि लक्षात घ्यायचं आहे ह्याच्यावरती बबल आले नाही पाहिजे. असे आले तर ते हाताने असे काढायचे आहेत. आता अशीच प्रोसेस मगाशी जशी केली तशीच करायची अजून आहे. हे आपल्याला पूर्ण बॅटर ह्या पोळीवर देखील लावून घ्यायचं आहे. आता आपली तिसरी पोळी देखील अशीच ह्याच्यावरती हातरून घ्यायची आहे. असे बबल काढायचे आहेत. हे आता मी याच्यावरती थोडंसं पीठ टाकणार आहे. बघू शकता. आता हे जे आहे ह्याचा पूर्ण असा घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे. रोल सैल ठेवायचा नाही आहे, नाहीतर मग आपले खाजी फुगणार नाही आहेत. जितका शक्य होईल तितका घट्ट रोल बनवायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि हे जे आपले हे राहिलेला होता ना भाग, ह्याला पाणी थोडंसं लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं हे पूर्ण असं मस्त चिटकतं. याला तेलात टाकलं तर सुटणार नाही. अशा पद्धतीने तर ह्याला हाताच्या साह्याने मी थोडंसं असं एकसारखं करून घेत आहे. हलक्या हाताने करायचं आहे. आता जे आपण हे एक्स्ट्रा टाकलं होतं ना हे कट करून काढायचं आहे. हे आपण दुसऱ्या पोळीमध्ये टाकलं तरी चालते. आता हे जे कापे आहेत ते 1-1 इंचाच्या अंतरावरती आपल्याला कट करायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. आता मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे. आता थोडं ब्राऊन होईपर्यंत ह्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे. बघू शकता हे देखील आपलं कसं मस्त फुललेलं आहे. लेयर्स ह्याला खूप छान आलेले आहेत. अशाच पद्धतीने आता थोडंसं गॅस वाढवून तळून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत. हे आपले आता झालेले आहेत ब्राऊन असे भाजून तळून तयार आहेत. बघू शकता अशा पद्धतीनेच काढायचे आहेत. आता आपण काढून घेऊया. पूर्ण तेल नितळून घ्यायचं आहे. कमी गॅस करून जर आपण हे तळले तर हे आतपर्यंत तळले जातात. त्याच्यासाठी मी कमी गॅस करूनच तळायचं आहे. आता जे आपण काढले होते ना तेलातून गरम गरमच आपण पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आपला जर पाक थंड झालेला असेल ना तर थोडंसं आपण त्याला कोमट करून घ्यायचं आहे. आणि 10 ते 15 मिनटं आपण असंच पाकामध्ये ठेवायचं आहे. अशा पद्धतीने नंतर मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपले 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आता खाज्यामध्ये बघू शकता किती मस्त असा कलर देखील आलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते काढून पूर्ण रसरशीत अशी
खाजे बनवून तयार आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपले खाजे बनवून तयार आहेत। मस्त रसरशीत अशी आणि पाकळ्या देखील किती छान फुललेल्या आहेत, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्याच्यातून। आता अशीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचं आहे। आणि आजचा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटला तुम्हाला। आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात। बाय।